शेअर मार्केट. शेअर मार्केट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर भव्य दिव्य अशी स्वप्न येतात. महागड्या गाड्या, महागडे बंगले, महागडे फोन, अशा अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर असतात. मग या शेअर मार्केटमध्ये अनेक जणांचं घर उद्ध्वस्त झालेलं असतं, अनेक जणांच्या संसाराची राख रांगोळी झालेली असते, अनेक जणांचा पैसा डुबलेला असतो आणि अनेक जणांचं सगळं काही लयाला गेलेलं असतं, रसातळाला जाऊन मिळालेलं असतं. मग हे शेअर मार्केट नेमकं काय करतं, याला कोण कोण बळी पडतं, मग हे काय आहे नेमकं, हे जाणून घेऊयात. नमस्कार, मी बापूराव मोरे. महाराष्ट्राची गाथा या चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मंडळी, खरं तर शेअर मार्केट म्हटलं की आपल्या आजूबाजूला असलेल्या बऱ्यापैकी म्हणजे 100 पैकी 90 लोकांना विचारलं तर या शेअर मार्केटचा त्यांना नकारात्मक अनुभव असतो. रसातळाला जाऊन आपली सर्व संपत्ती म्हणजे जे काही कमवलेलं आहे ते समद त्यांनी त्यामध्ये घातलेलं असतं. आता खरं तर एखाद्या सर्वसामान्य माणसाची जी काही मोजमाप केलं तर महिन्याची जी कमाई असते ती 50 ते 60 हजारापर्यंत. मग 50 ते 60 हजारापर्यंत जी कमाई आहे त्या कमाईमध्ये आपण आपलं महिन्याचं जे काही रोजीरोटीसाठी आहे ते बाजूला काढून ठेवू. जर महिन्याला 50,000 रुपये पगार आहे, मग त्याच्यामध्ये त्याचं घर भाडं आलं, मोबाईलचा हप्ता आला, लाईट बिल आलं, पोरांचं शिक्षण आलं, दवाखाना आला, फिरणं आलं, चालणं आलं, गाडीचं पेट्रोल आलं, सगळ्या गोष्टी आल्या. मग त्यामधून जर 5-10 हजार रुपये वाचलेच तर ते सेव्हिंगमध्ये जातं. बरं, हे सेव्हिंग केल्यानंतर आपल्याकडे काय असतं की आपण बँकेमध्ये कुठेतरी सोनं घेऊन ठेवतो किंवा काहीतरी वेगळ्या पद्धतीने आपली सेव्हिंग करून ठेवतो. का तर आपल्याला मुलं बाळ आहेत आणि त्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आपण ही सेव्हिंग केलेली असते. ज्याच्याकडे अमाप असा पैसा आहे ते लोक या गोष्टीमध्ये बिलकुल पडत नाहीत. मग ज्या वेळेला आपल्याकडं अशी सेव्हिंग असते त्यावेळेला आपण काय करतो माहिती, मग आपल्याला कोणीतरी एक शेजारचा माणूस येतो, कोणीतरी नातेवाईक येतो, मग कोणीतरी येतं आणि सांगतं की मग तुझ्याकडे किती आहेत. मग आपण 5-10 हजार 5-10 हजार असं काहीतरी करून छोटं मोठं इतरत्र काम करून आपण जवळजवळ आपल्या घरात 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख, मॅक्झिमम 5 लाख साठवलेले असतात, जे बँकेमध्ये पण असतात, जे गोल्डमध्ये पण असतात, ते आपण ठेवलेले असतात. मग ते सांगतात की हे ठेवून करणार काय. मग काय करा, तुम्ही अशा ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट करा. म्हणजे काय करा की तुमचे 5 लाख रुपये जे आहेत, म्हणजे उदाहरणार्थ सोन्यामधले आहेत, सोनं मोडून टाका, बँकेमध्ये ठेवले ते बँकेमधून काढून घ्या आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवा. मग 5 लाख गुंतवले की आम्हीच दाखवलं जातं तुम्हाला 5 ते 10%. म्हणजे कसं की तुमच्याकडे जे 5 लाख रुपये आहेत, अरे बघ ना यार, तू महिन्याला 50,000 कमवतोय, तुला दिवसभर पळावं लागतं, तुला 12 तास काम करावं लागतं. जर इथे पैसे गुंतवले तर काही काम न करता तुला महिन्याला 50,000 येणार आहेत. मग आपल्या डोळ्यासमोर 1 लाखाचं स्वप्न चमकू लागतं, 50,000 कमाईचे आणि 50,000 प्रॉफिटचे. मग आपण काय करतो की आपल्याला स्वप्नच दिसतात. मग घराबाहेर लावलेली BMW दिसते, मर्सिडीज दिसते, ऑडी, भरपूर गाड्या दिसतात. मग महागड्या हॉटेल्समध्ये जेवायला जाणं, महागड्या हॉटेल्समध्ये जेवायला घेऊन जाणं आणि त्यांना या 5 ते 10% उतरवणं. मग हे आपण आपसूक त्यांच्या गळाला लागतो. बरं, आपसूक गळाला लागल्यानंतर आपण पुढचा मागचा काही विचार करत नाही. आपल्याकडे जी काही सेव्हिंग केलेली असते आपण ती सर्व सेव्हिंग कोणताही विचार न करता त्या शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो. पहिल्या महिन्यामध्ये बरोबर 5 ते 10%, 5 लाखाला 50 ते 40 हजार रुपये येतात. आपला हा आनंद गगनात मावत नाही. अरे यार, मी 12 तास काम करतो, 12 तास काम करून मला महिन्याला कसे बसे 50,000 मिळतात. मी इन्व्हेस्ट केले पैसे आणि मला महिन्याला बघ काही काम न करता 40,000 मिळाले. मग असं असताना आपल्याला काय होतं की आपल्याला अजून स्वप्न पडायला लागतं. मग आपण काय करतो की आपण मग आपल्यातली जी 50,000ची कमाई आहे EMI न भरता अजून इन्व्हेस्ट करतो. पहिले 1 महिना, 2 महिने, वर्ष, 1.5 वर्ष तुम्हाला एकदम रीतसर चांगल्या पद्धतीत पैसे दिले जातात. म्हणजे कसं की जसं काय तुमचं प्रिन्सिपल अमाऊंट जे असतं 5 लाखाचं, त्या 5 लाखावरती 50,000, 40,000, मग काहीतरी पहिल्या महिन्यात 50,000 दिले, मग पुढच्या महिन्यात काहीतरी मार्केट थोडं अप्पर लोअर झालं, खालीवर झालं, मग तुम्हाला किती दिले 40,000. मग तसंच नेक्स्ट मंथमध्ये झालं, रेशो राहिला 30 ते 40 हजारामधला. मग तुम्ही म्हणताय अरे आनंदी आहे ना, बँकेत पैसे पडून राहिले असते तर पैसे मिळाले असते का. नाही ना, मग मिळतायत ना, आनंद आहे. मग असंच वर्ष 1.5 वर्ष जातं
आणि 1.5 वर्षानंतर अचानक एक दिवस साईट बंदच पडते. मग बंद पडल्यानंतर तुम्ही तुमचा जो क्लायंट असतो, ज्या क्लायंटने तुम्हाला महागड्या हॉटेल्समध्ये, महागड्या ठिकाणी, महागड्या गाडीतून फिरायला नेणं, महागड्या हॉटेलमध्ये जेवायला घालणं, महागडे फोन दाखवणं, ही जी स्वप्न तुम्हाला दाखवलेली असतात, त्या एजंटला तुम्ही फोन करता. मग तो एजंट काय करतो? सांगतो यार चालू होईल, अपडेट चाललंय, मायग्रेशन चाललेलं आहे, काहीतरी अडचणी आहेत, तांत्रिक अडचणी, असं तुम्हाला सांगितलं जातं. तुम्हाला एक मानसिक समाधान मिळालं. बरं, मानसिक समाधान काय मिळालं की नाही आहेत, माझे पैसे सेफ आहेत. खरं तर जगात तुम्ही कुठेही असलात तर तुमचं पैसे ट्रान्सफर होण्याला एका क्लिकवरती पैसे जातात. म्हणजे जर मी समजा अमेरिकेत आहे, बरं जास्तीत जास्त 24 तास फोन पे, गुगल पे इतक्या सुविधा आहेत, EFT 24 तासाच्या आतमध्ये पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतात. पण ज्या वेळेला आपल्याला दुसऱ्या महिन्यात पैसे मिळत नाहीत, तिसऱ्या महिन्यात पैसे मिळत नाहीत, चौथ्या महिन्यातही पैसे मिळत नाहीत, मग मात्र आपलं धाबं दणाणलं जातं. मग आपण कोणाला पकडतो? आपण पकडतो एजंटला, ज्या एजंटने तुम्हाला महागडी स्वप्न दाखवलेली असतात. मग आपण त्याला साहजिक प्रश्न विचारतो, माझ्या पैशांचं काय झालं? अरे मी तर पैसे इन्व्हेस्ट केले होते. मग तो तुम्हाला, जो रेग्युलरपणे गोड गोड बोलणारा व्यक्ती असतो ना, तो तुम्हाला आवाज चढवून बोलायला लागतो. मग तो सरळ सरळ बोलतो, तुम्ही पैसे माझ्याकडे इन्व्हेस्ट केले होते का? नाही, आपण पैसे जे इन्व्हेस्ट केले होते ते पैसे दुसऱ्याच्या ताब्यात दिले होते. खरं तर शेअर मार्केटमध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये माझ्या पैशांचा कंट्रोल माझ्यावरतीच राहिला पाहिजे, माझ्या हातात राहिला पाहिजे. मी दुसऱ्याच्या हातात का देऊ? कारणच नाहीये. आणि अशा वेळेला आपली गफलत होते, आपण पैसे त्यांना देतो आणि आपले पैसे बुडाले जातात. आणि या वेळेला मात्र आपल्या पदरी पश्चाताप करून घेण्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध राहत नाही. मग आपण शेवटचा पर्याय म्हणून काय करतो? पोलिसात धाव घेतो. पोलीस साहजिकच विचारतो, पैसे कुठे इन्व्हेस्ट केले, मग एजंट कोण होता, मग त्याला तुम्ही दिले का, मग त्याच्या हातात दिले का, बँकेत जमा केले, चेक दिला होता का, NEFT केले होते का, DD ठेवला होता का, अनेक प्रश्न उपस्थित राहतात. आणि याचं तुम्हाला काहीही ज्ञान नसतं. आणि ज्ञान नसताना या गोष्टी केल्यामुळे तुमची आपसुकच फसवणूक होते. मग पोलिसांचं काम पैसे काढून देणं आहे का, असा प्रश्न तुमच्या मनात येतो? तर बिलकुल नाहीये. कारण आपण पैसे कुठे इन्व्हेस्ट करावे याची अक्कल आपल्याला नसल्यानंतर आपण पोलिसांना दोष देणं गरजेचं आहे का? नाही. मग अशा वेळेला काय करावं? तर खरंच जिथे पैसे मिळतात, SIP आहेत, स्टॉक मार्केट. बरं, स्टॉक मार्केटमध्ये काय असतं माहितीये? स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा स्टॉक घेत असताना आपल्या कमाईमधून किंवा सेव्हिंग मधून घ्यायचा नसतो. एखाद्या महिन्यामध्ये मी एक्स्ट्रा काहीतरी काम केलं आणि माझा 50,000 पगार आहे आणि वरती मला काहीतरी 5-10 हजार रुपये मिळाले, तर त्या वरच्या 5-10 हजार रुपयांचा स्टॉक घ्यायचा असतो. जे पैसे मला एक्स्ट्रा मिळालेले आहेत, जे माझ्या रोजी रोटीच्या खर्चामध्ये दिसले जाणार नाही. अशी बरीच उदाहरणं आहेत, ज्या उदाहरणांमध्ये सांगावंसं वाटतं की खूप लोक फसलेली आहेत, ज्यामध्ये पोलीसवाले आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत, सर्वसामान्य माणूस आहे, बरीच लोक आहेत. कृपया या 5-10% वाल्या लोकांच्या नादी लागणं म्हणजे सरळ सरळ मूर्खपणा. आता तुम्ही ठरवायचं की 5-10% वाल्यांच्या नादी लागायचं का SIP करायची. SIP ही लाईफ टाईम असते, तुम्हाला खरोखर देते आणि देते म्हणून इन्व्हेस्ट करायचं असतं. पण आपण थोडक्या स्वप्नांसाठी, अल्पावधीत मोठं होण्याचे स्वप्न बघणाऱ्या लोकांसाठी आपण हे काम करू नये. त्या लोकांनी असं स्वप्न बघूच नये, कारण जर स्वप्न बघाल तर स्वप्नात राहा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मार्फत नक्कीच आम्हाला कळवा. आणि कळवल्यानंतर ही माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. आणि महाराष्ट्राची गाथा या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. नमस्कार.